This call is now being recorded. हॅलो. हॅलो. हा कोण? नंबर काय माहित नाही काय तुला कोण म्हणालीस? नाही माहिती कोण आहे. नवीन नंबर आहे, सेव्ह नाहीये माझ्याकडे. तुला माझं तोंड फोडायचं आहे का? काय? माझं तोंड फोडणार आहेस का तू, का माझे दात पाडणार आहेस? नंदू आहेस काय? हा, नंदूचा. अरे कशाला रे, काय तोंड आहे? मला तू फोन केला, मी तुला त्या दिवशी सांगितलंय ना, तुझा माझा काही संबंध नाही. मी नीट सांगते, नाही तर तू माझ्या नादाला लागू नको. मी तर तुझ्या नादाला लागच ना झाला हो, पण तू आज कुणापाशी म्हणाले त्याच्या तोंडावर गिफ्ट मारणार आहो, त्याच्या तोंडावर गिफ्ट मारणार आहो? का माझी दात पाडायची ती का गिफ्ट मारून? कोणाला म्हणली? मी त्या बालाजीला म्हणली, बालाजी पाशी मी गिफ्ट दिलं होतं. तुझ्या का गांडीची आग झाली पण? आपण तू कशाला चर्चा करायला लागलीस माझ्या लग्नाची? तुला काय दुसरा कंटेंट नाही का माझ्याशिवाय? अरे तू तू काय लय अशी अप्सरा आणली का काय तुझ्या लग्नाची मी चर्चा करायला? तुला सांगितलं ना मी त्या दिवशी, तू माझ्या नादाला लागू नकोस म्हणून. माझ्या गिफ्टचं तू नाव टाकलं नाही, फोटो टाकला नाही, काय नाही टाकला. दुसऱ्याचा सगळ्याचा देखावा करतोय. काय रुतत होता काय माझा? आणि तुझा नाद करतोय तर कोण? तुझं तोंड बघितल्यावर 4 दिवस काम होत नाही. मग मी पण तुला सांगते म्हणून सांगते, माझं तोंड बघितलं तुझं 4 दिवस काम होत नाही ना. माझा नाद करू नको. नादाला जर लागली ना तर तुझा मी पुरा करेल. काय 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 तुझ्या नावावर काय शेत आहे का? काय शेत विकून नाद पुरा करायला? नाही तसलं हलकटगत मला बोलू नकोस. काय माझ्या नावावर शेत आहे का, काय आहे का, माझ्या नावावर सातबार आहे हे विचारायची तुझ्या पंचायतीची गरज नाही. काय आणि तू बाकीच्या लोकांच्या बायांच्या पंचायती करू नको. तुझं झालंय ना, तुझं नीट बघ. काय आणि मी पण तुला नीटच सांगायला, तू पण शहानिशा करू नको. तुला काय घेणं देणार माझ्या लग्नावरून गिफ्ट होऊन मी काय का करीना? तू कशाला चुकी कोणी केली मला आधी ती सांग. तू माझं नाव टाकलं नाही, फोटो टाकला नाही, तू का नखरं करतोय? तू कशाला मला त्रास देतोय सांग? त्रासाचं सोड, तू माझ्या मित्राला फोन केलाच का आज? का केला म्हणजे? मी करणारच. माझं गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचलं नाही म्हणल्या मी फोन करणारच ना. 5-6 हजार आहे का नाही घालवून झक मारून लग्नाला तिथपर्यंत आली. तू माझं गिफ्ट दाखवत नाही लोकांना, मग मी बोलणार नाही तर काय करणार? मग मी बोलणारच ना. पण माझा संबंध आहे, मी त्याच्याकडे गिफ्ट दिलतं. मी बालाजी बघल ना. तू कशाला तोंड मध्ये घालतोय? नाही आपलं पर्सनली भांडण आहे आपलं, आपण बघू ना. तू कशाला माझ्या मित्राला त्रास द्यायला लागली फोन करून? कशाला म्हणजे? माझं गिफ्ट मी त्याच्याकडे दिलतं म्हणल्यावरती मी त्याला विचारणारच त्या नंदेचा थोबाडाव का मारलं नाही म्हणून. अंजुताई, मी अजून नीट सांगतोय बरं का, आपलं पर्सनल भांडण आपण करू, पण माझ्यामुळे आणि तुमच्यामुळे जर मित्राला कोणाला त्रास झाला ना, तोंडातच पाय घालीन तिथं येऊन. जा कोणाच्या तोंडात पाय घालायचाय त्याच्या घाल. मला तसल्या धमक्या देऊ नको. मी तुला नीट सांगते या. मी बालाजीला फोन करू नाही तर ना फोन करू. तुला काय घेणं देणं आहे रे त्याचं? तुला काय घेणं देणं आहे म्हणजे? लगीन माझं झालंय का तुझं झालंय? लगीन तुझं हो नाही तर माझं हो. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. लग्न झालंय ना, घरात नीट बायको सांभाळायची बघ. इकडं मला फोन करून त्रास द्यायचं काम करू नकोस तू, नाही तर माझ्या इतकी वाईट नाही. अंजुताई, तू उगत तिरपेत शिरू नको. अजून पण माझं मी प्रेमानं सांगतोय, तू तिरपेत शिरू नको. नाही. तू आतापर्यंत लय आडवा बोलत होता ना, आज काय पियाला बिलस काय? अंजुताई लावलंय. तुझी ताई म्हणायची लायकी आहे का रे? आता म्हणजे माझं डोसकं उठवण्याचं काम चालू आहे का? अरे तुला डोकं आहे का? मग काय बोलतोय सुबायांना? तुझ्या तोंडात पाय घालीन. लईच तुझ्या गाडीत दमायचं येऊ माझ्या इथं तोंडात पाय घालायला. अंजू एवढा तरकटीपणा बरा नव्ह, सांगून ठेवालोय. नाही. मग मी तुला नीट सांगते, तू जरी पियाला असेल ना तर ते गप घरात बसायचं. इकडे मला फोन करायचा नाही. तू आज मला फोन कशाबद्दल केला? आम्हाला प्याची सवय नाही. आम्ही शेतकरी माणसं, शुद्ध दूध आम्ही पाणी पित असतो. प्याची सवय नाही आम्हाला. दूध पे. ऐक, तू दूध पे नाही तर दारू पे तुझ्या घरी. मला इकडे फोन करायचा नाही. तुझा काय संबंध आहे? तू कशासाठी मला फोन केलाय आता? नाही माझी दात तोडणार आहेस पण की तू. दात नाही तुला मी उठवील माणसात ना सगळ्या. काय तू माझा नात करू नकोस. नाही माझी दात तोडायची ती का तुला? अरे तुझा दात नाही, जीप सुद्धा ठेवायची नाही तोंडात. नाही लोकाला फोन करून सांगते त्याच्या तोंडावर मारायचा आहे, त्याच्या तोंडावर मारायचा आहे. माझी दात तोडून तुझं लय कल्याण होणार आहे का? मग तुझ्या थोबाडा मारणारच एक ना एक दिवस. तू फक्त जर माझा फोटो व्हिडिओ जर नाही टाकला तर माझ्या इतकी वाईट नाही. अजून पण तुला नीट सांगते, अंजली ठोंबरेच्या नादी लागू नको तू नंदू. कोण नादी लागतंय? येसवा खळून आबरू कोण मिळवितंय हिथं? कोण? तू ना. तू कशाला माझी आबरू घालावली? तू सांग, तू कशासाठी माझी आबरू घालावली? तू का नाही टाकला? माझ्या पस्तर पोचलाच नाही ना, टाकू कुठलं? ती नाही टाकलं, फोटो नाही, ती नाही टाकलं माझा व्हिडिओत, माझं नाव नाही घेतलं, ते घेतलं. म्हणजे मी 2-3 हजारानं वाट खर्चीनं तिथपर्यंत आली. 2 हजाराचं गिफ्ट घेतलं. 5 हजाराच्या आईला घोडा लागला माझ्या. आणि तुझ्या बहिणी सुद्धा काय तिथं लग्नात माझ्या ह्याच्यावर सोडल्या होत्या का काय वैरे भांडायला? आता मी नीट सांगालोय, नेहा गवळीला मध्ये वाढायचं नाही ह्याच्यात काय? नेहा गवळीला वाढायचं नाही म्हणजे तिचा 4 माणसात एवढ्या लाखो लोकांच्यात मला बोलायचं आणि भांडायचं काय संबंध होता ती सांग. तू सांगितल्याशिवाय ती भांडली का मला?
नेहा गवळीला मध्ये वाडाचं ना आता नीट सांगा लागलोय. नेहा गवळी कोण आहे तुझी? नेहा गवळी मला माहित नाही. ती मला बोललीच कसं काय एवढ्या माणसात ती सांगायचं. मला बाकीचं घेणं देणं माहित नाही. नाही तू बहिणी नाही तू बहिणी पोरं सगळी माझ्या भांडायसाठी बोलावलेली काय तिथं? अंजुताई मला काय म्हणायचंय, मी तुझं गिफ्ट दाखविलं नाही बरं, मला मान्य आहे हा. बरं तुझ्याकडे तर मोबाईल होता, चार्जिंग होती, गिफ्ट देताना तू व्हिडिओ बनवायचा, तू बोलायचं हा. मला यायचंच नव्हतं ना, मला तुझ्यापर्यंत यायचंच नव्हतं. तुझं जे काळं तोंड होतं ना ती मला बघायचं नव्हतं. मी मंडपाच्या उभा बाहेर राहून तुझ्या त्या बालाजीला म्हणलं त्याच्यात थोबाडाव गिफ्ट नेऊन आण, नाही तर उद्या माझी लगेच नावाची चर्चा कराल की अंजली ठोंबरे मोकळी चाली लग्नाला, तिने काय आणलं नाही. माझ्या सगळ्या नावाची डांगडिंग होईल. आणि चालूच केली तू, मी नाही केली, तू चालू केली. फक्त तुला माझं काळं तोंड बघायचं नव्हतं, पण काळ्या तोंडातली पांढरी दात फोडाची होती का नाही? हा आणि आता कशी फोडते बघ फक्त. आणि काय आता करते? कशी फोडते ना? नाही मी एवढे दिवस शांत बसली होती, आता शांत बसत नाही. लग्नाला आली तर तिथं बहिणी तुझ्या काय माझ्यावर भांडायला सोडलेले काय? बहिणीचा काय संबंध होता तुझा मला बोलायच्या? तुझ्या बहिणी असतील नाही तर मानलेल्या असतील, मला माहित नाही. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ती मला बोललीच कशी काय? तो नेहा गवळीचा तर नादच करू नको. नेहा गवळीचा नाद? अरे मी कशी तुम्हाला सगळ्याला बरबाद करते ना बघा. काहीच करीत नाही. बोलणारं कुत्रं कधी चावत नसतं आणि चावणारं कुत्रं कधी भुकत नसतं. अरे मग भुकणारं कुत्रं का माझ्या मागं येतंय? लाज वाटत नव्हती बाई तुला? तू कशाला मला पत्रिका टाकली? खालचं नावदान तू आणतोय. कुत्र्याचं तुझं शेपूट किती नाही घातलं तरी सरळ होत नाही. मी तुला मागच सांगितलेलं माझ्या नादाला लागू नको. तू नाद कसाच केला माझा तीच सांग मला. ना आता तुझा पुरा केल्याशिवाय तुला सोडणार नाही मी. मग कोणी बी असू दे, ती नेहा गवळी असू, नाही तर तुझा मित्र बालाजी असू, नाही तर तू असू, नाही तर अजून 4-2 असू. माझ्या नादाला कुणी लागायचं नाही. मी सगळ्यांचा नाद पुरा करायला एकटी आहे काय. माझा नाद करायला काय तुला काय मी काय हलकं बिलकं वाटालो का? 80 किलो वजन आहे माझं. अरे तुझं 80 किलो वजन असू दे, नाही तर तिकडे 100 किलो असू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तू ती नेहा गवळी मला बोललीच कशी काय तुझ्या लग्नात? कशी काय बोलले म्हणजे तुमचं काय तर असलं आधीचं आतलं? नाही अरे आतलं नाही. तू सगळे ते नेहा गवळीला आधी शिकवून ठेवलं. अंजली ठोंबरे आली की तिथं तिच्या संग मुद्दाम भांडण कर. कारण मी भांडाय आलती का तिथं? म्हणजे आता आमच्यावर बहिष्कार टाकायचा का तुम्हाला? नाही मी भांडाय आलती का तिथं? मला ती सांग फक्त. मी भांडाय आलती का? आणि त्या नेहा गवळीला तू सांगायचं नीट सांगून. आणि माझी काय गरज आहे सांगायची? मी माझं लगीन करू का तुम्हाला समजायला सांगतच बसू? नाही थांब, तिच्याकडे बी बघते आता. तुम्हाला ना सगळ्याला बघते नीटनेटकं. माझ्या नादाला लागताय का तुम्ही? माणूस म्हणताय जाऊ द्या मरू द्या, जाऊ द्या मरू द्या. तुम्ही जास्तच करताय रे. आपण तुझी गरजच नव्हती ना बाल्याला फोन लावायची आणि त्याच्यापाशी मानाची त्याच्या तोंडावर मारणार आहे, त्याच्या तोंडावर मारणार आहे. काय मारणार आहे सांग बरं तू? ती गिफ्ट मारणार आहे. आणि कुठं ती तुमच्या दोघा तिघातच काळा बाजार आहे. तुम्ही गिफ्टचं कुठं लांबपास केलंय ना, ती मी एक ना एक दिवस काढून दाखवते. पण माझ्या इतकी वाईट नाही. तुम्हाला अजून मी गोडीत नीट सांगते तुला. गिफ्ट बाहेर काढून व्हिडिओ टाक. गिफ्ट जर कुठं लांबपास झाला असेल तर माझ्या इतकी वाईट नाही. एकाला सोडणार नाही. आणि तुला पण सांगतो माझा नाद करणं इतकं हलक्यात घेऊ नको. काय बघतीच नाही तुझा नाद करायचा का नाही करायचा ना. आता मी फक्त तुमच्या नादाला लागलेले. मी मागच सांगितलेलं की माझ्या नादाला कोणी लागू नका. पण तुम्ही मुद्दाम माझ्या नादाला लागताय ना. तुमचा नाद केल्याशिवाय आता पुरा राहत नाही. काय तुझ्या नावावर काय आहे नाद पूर्ण करायला? शेती आहे का घर आहे का काय आहे ग? अरे कुत्र्या काय बायांगत बोलायला लागल्या. माझ्या नावावर काय आहे ती कशाला तू घेणं देणं? तुला काय करायचंय? माझ्या नावावर काय आहे ती चाललंय ती बोल ना. बहिणींना माझ्यावर भांडायला लावतोय, ही करायला लावतोय, ती करायला लावतोय. काय संबंध आहे तुझा? अगं प्रोफेशनली चांगलं मुद्द्याचं बोल. तुझ्या नावावर हाय तर असं काय नाद पूर्ण करायला? तू सांगायला काय माझा ठेवलेला आहेस का कोण? नवराईच होय रे तू? माझ्या नावावर काय आहे ती तुला सांगायला? तू आता माझं डोकं खाऊ नको. तू माझं डोकं खाऊ नको. ते गिफ्टचा जोपर्यंत फोटो येत नाही ना तोपर्यंत मी तुझा नाता आता पुरा करत नाही. तू फोन ठेव आता कसं जड चाललंय? तू फोन बघते. नाही तुला असं तसं सोडत नाही. तू फोन ठेव आता. माझ्या नादाला लागू नको. आता कसं जड चाललंय ग?